नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? आम्ही आलो आहोत रत्नागिरीच्या बीचवर। पावसाळ्याच्या रम्य दिवसात जेव्हा आम्ही रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो तेव्हा समुद्राचा गडगडाट आणि लाटांचा जोर कानात घुमत होता। आकाशात काळ्या रंगांच्या ढगांचे साम्राज्य होते आणि क्षणाक्षणाला पडणारा पाऊस एक वेगळाच आनंद देत होता। शेतीच्या काकू आणि मम्मींना आम्ही खूप मिस केलं। श्रेयश दादा आणि पप्पा जोराजोरात धावत पकडापकडी खेळत होते। त्यांच्यातली ती धमाल पाहून श्रीतेजची ताई आणि श्रीतेजही हसत खेळत सहभागी झाले। थोड्याच वेळात राजदादाही त्यांना सामील झाले आणि सगळीकडे हसण्या खेळण्याचा गोंगाट आणि आनंदाचा जल्लोष पसरला। नंतर अचानक समुद्राच्या लाटांकडे बोट दाखवत तो काकांना म्हणू लागला, काका चला। श्रीतेजची ताई उत्साहाने नाचायला लागली आणि तिचा तो डान्स पाहून श्रीतेज तिच्याकडे टकमक पाहत राहिला। काही क्षणातच त्यानेही ताईसारखी मस्ती करायला सुरुवात केली। तसाच हसत उड्या मारत तोही नाचायला लागला। अचानक थोडा थोडा करत मुसळधार पाऊस सुरू झाला आणि आम्ही सगळेजण भिजलो। श्रीतेजला तेवढं मात्र सगळ्यांनी आम्ही वाचवलं। कितीतरी वर्षांनी असा पावसात भिजण्याची मज्जा घेतली। नाही करत आसरा शोधत होतो, पण काय पावसाने शेवटी दिसत। मग काय, श्रेयश दादा आणि श्रीतेजची इच्छा नसतानाही या शांत पण खवळलेल्या समुद्राच्या जड मनाने आम्ही निरोप घेतला। श्रेयश दादाच्या वाढदिवसानिमित्त झालेली ही छोटीशी ट्रिप आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केली आणि श्रेयश दादाच्या वाढदिवसाचा व्हिडिओही लवकर अपलोड करेन, त्यामुळे बघत राहा श्रीतेज फंडावर।